हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर 10th स्टँडर्डचा आपण सायन्स पार्ट 2चं सेकंड चॅप्टर बघतोय, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. या चॅप्टरचे आत्तापर्यंत 3 व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील. तर आता हा 4th व्हिडिओ आहे. अगोदरच्या 3 व्हिडिओच्या लिंक तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सेल्युलर रेस्पिरेशनचा जो फर्स्ट टाईप आहे, म्हणजे आपण बघितले की सेल्युलर रेस्पिरेशनचे 2 टाईप येतात, एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. त्यापैकी आपण फर्स्ट टाईप बघतोय एरोबिक रेस्पिरेशन. तर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय, रेस्पिरेशन विच ऑकर्स विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन ऑर इट नीड्स ऑक्सिजन. म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, इट ऑकर्स with the help of oxygen, with the help of oxygen or needs oxygen. त्याला आपण कुठलं रेस्पिरेशन म्हणणार आहे, एरोबिक रेस्पिरेशन. हे रेस्पिरेशन पूर्ण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, ऑक्सिजनची. ऑकर्स इन ऑल हायर ऑर्गॅनिझम्स. सर्व हायर जे ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे बॅक्टेरियाच्या पुढचे सगळे युकॅरियोट्स, यांच्यामध्ये काय होतं, मोस्टली सर्व हायर ऑर्गॅनिझममध्ये जे मल्टीसेल्युलर असतील त्यांच्यामध्ये हे रेस्पिरेशन होतं. आणि इन धिस ग्लुकोज जो सबस्ट्रेट असतो, जे एनर्जीसाठी वापरला जाणारा मॉलिक्यूल आहे, तर ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड. ग्लुकोज काय होतो, ऑक्सिडाइज्ड होतो इन 3 स्टेप्स. ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं आणि यासाठी 3 स्टेप्स असतात. फर्स्ट स्टेप जी आहे याला आपण म्हणणार आहोत ग्लायकोलायसिस. सेकंड स्टेप जी आहे त्याला आपण म्हणणार TCA और क्रेब्स सायकल. अँड द थर्ड स्टेप इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे 4th पण दिलेली आहे, ज्याला आपण म्हणतात ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. या दोन्ही स्टेप बऱ्याच ठिकाणी मर्ज केलेल्या असतात, त्यामुळे ते 3rdच देतात, 3च स्टेप देतात. प्रत्यक्षात ही स्टेप धरली जाते, पण आपण हे इथे ब्रॅकेट्समध्ये लिहू म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही की एका लेक्चरमध्ये तुम्ही असं आणि एका लेक्चरमध्ये असं घेतात. त्यामुळे इथे याला तुम्ही शॉर्टकटमध्ये ETC म्हणू शकता. मग आता तुम्हाला कळालेलं असेल की एरोबिक रेस्पिरेशनच्या एकूण 3 मेजर स्टेप येतात, ग्लायकोलायसिस, TCA किंवा क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ज्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होतं आणि ऑक्सिडेशन कंप्लीट होतं. एरोबिक रेस्पिरेशन आपल्याला खूप जास्त प्रमाणात एनर्जी देतं, त्यामुळे जे मल्टीसेल्युलर किंवा हायर ऑर्गॅनिझम असतील आपल्यासारखे, त्यांच्यामध्ये जास्त एनर्जीची आवश्यकता असते आणि त्यामुळे ग्लुकोजचं पूर्णपणे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यामध्ये ऑक्सिडेशन केलं जातं. प्लस जास्त प्रमाणात आपल्याला काय मिळते, एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्युल्स. आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण फक्त ग्लायकोलिसिस हा एकच टॉपिक घेणार आहोत. क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये घेऊ. तर मग आता आपण आजचा टॉपिक बघतोय ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस. तर ग्लायकॉन्स हे ग्लुकोजचं जुनं नाव आहे आणि लायसिस मीन्स स्प्लिटिंग, तुटणे और ब्रेक डाऊन. मग ग्लायकोलिसिसचं शॉर्टमध्ये आपल्याला समजतं. लायसिस, कोणाचं लायसिस होतं म्हणजे कोणाचं ब्रेकडाऊन होतं, तर ग्लुकोज. तर याची डेफिनेशन आपण डिफाईन करायला येतो हा प्रश्न आपल्याला 1 मार्कासाठी. डिफाईन ग्लायकोलिसिस. मग काय लिहिणार आहे, ग्लायकोलिसिस it is the stepwise enzymatic, या सगळ्या प्रोसेसला एन्झाईम्स लागतात, एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन ऑफ हेक्झोज शुगर, ऑफ अ हेक्झोज शुगर. हेक्झोज म्हणजे काय, शुगर कंटेनिंग 6 कार्बन. शुगर containing 6 carbon atoms. बघा,
It is the stepwise enzymatic breakdown of a hexose sugar, that is sugar containing 6 carbon atoms, glucose, that is glucose, into 2 molecules of a 3 carbon compound, पायरुवेट, किंवा तुम्ही 2 मॉलिक्युल्स तुम्ही डायरेक्ट पायरुवेट लिहिलं तरी चालेल. आणि आपल्याला कळतं बघा, ग्लायकोलिसिसची डेफिनेशन आपल्याला कळालेली की इट इज अ स्टेप वाईज एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन ऑफ अ हेक्झोज शुगर. हेक्झोज म्हणजे ज्याच्यामध्ये 6 कार्बन असतात, दॅट इज ग्लुकोज, इनटू अ ट्रायोज. ट्रायोज म्हणजे कंटेनिंग 3 कार्बन, 2 मॉलिक्युल्स ऑफ अ 3 कार्बन कंपाऊंड, दॅट इज पायरुवेट. म्हणजेच ग्लुकोजचं रूपांतर कशात केलं जातं इथे, पायरुवेटमध्ये. हा झाला याचा फर्स्ट पॉईंट. जर शॉर्ट नोट आली तर बघा. सेकंड मध्ये काय लिहिणार तुम्ही की इट इज अ मेजर प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. इट इज द फर्स्ट मेजर प्रोसेस, ही पहिली सगळ्यात मुख्य प्रोसेस आहे. फर्स्ट मेजर प्रोसेस ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर respiration. It occurs in cytoplasm. It occurs in cytoplasm of the cell. So it is called cytoplasmic respiration. याला अजून काय नाव देता येईल आपल्याला, सायटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन. It occurs in absence of oxygen. किंवा it does not need oxygen. It does not need oxygen. So it is anaerobic. Next, या रेस्पिरेशनचा शोध ज्या सायंटिस्टने लावलेला आहे ते 3 जर्मन बायोकेमिस्ट होते आणि त्यांच्या नावावरून याला म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एम्बडेन, मेयरहॉफ, पार्नस जर उच्चार नीट केला तर, पार्न्स पाथवे. नीट नाव बघा, एम्बडेन, मेयरहॉफ FAA आणि पार्न्स पाथवे, दॅट इज EMP पाथवे. ग्लायकोलिसिसचं दुसरं नाव प्रत्येकाला माहिती पाहिजे, EMP पाथवे. ई म्हणजे कोण, कोणासाठी साध, हे नाव कोणाच्याच याच्यात दिलेले आहे. इट इज discovered by 3 German biochemists. 3 जर्मन बायोकेमिस्ट होते, त्यांनी शोधले. त्यांचे नाव काय काय, गुस्ताव एम्बडेन, ऑटो मेयरहॉफ, and Jacob Parnes. यांच्या सन्मानार्थ किंवा यांच्यामुळेच त्याला म्हणतात एम्बडेन मेयरहॉफ पार्न्स पाथवे, इन शॉर्ट EMP पाथवे. मग आता इतकं तुम्हाला सगळ्यांना काय समजलं की ग्लायकोलिसिस हे एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन आहे ग्लुकोजचं. पायरुवेट ह्या 3 कार्बन असलेल्या कंपाऊंड मध्ये ही एक मेजर प्रोसेस आहे. सेल्युलर रेस्पिरेशन मधली फर्स्ट स्टेप पण म्हणता येईल आपल्याला. ही सायटोप्लाझम मध्ये होतं म्हणून आपण याला सायटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन असं पण म्हणतो. प्लस ही एक अनएरोबिक प्रोसेस आहे, कारण या प्रोसेसला ऑक्सिजन असला नसला काही फरक पडत नाही, कारण इट ऑकर्स इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. प्लस ग्लायकोलिसिसला आपण काय म्हणतो, EMP पाथवे. आपण आता पुढचे पॉईंट बघू. मी फळा रब करते, तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या.
ग्लायकोलिसिस ऑकर्स इन 2 मेन स्टेप्स, किंवा याला 2 मेन स्टेप्स असतात, 2 मेन फेजेस असतात. या ज्या फेजेस असतात, स्टेप्सपेक्षा आपण फेजेस घेऊ म्हणजे ते सोपं जातं. 2 मेन फेजेस. या ज्या 2 फेजेस असतात त्यापैकी पहिली जी असते तिला म्हणतात प्रिपरेटरी फेज. काय म्हणतात तिला? प्रिपरेटरी फेज. आणि जी दुसरी फेज असते तिला म्हणतात पे ऑफ फेज. प्रिपरेटरी फेजमध्येच ग्लुकोज मॉलिक्यूल तुटतो आणि त्याला म्हणतात क्लिव्हेज. मग तुम्ही इथे प्रिपरेटरी फेज अँड क्लिव्हेज म्हणू शकतात. याच्यामध्ये ग्लुकोजचं तुकडे होतात 2. तर आणि दुसरी आहे पे ऑफ. आता आपल्याला पे ऑफ कळतात. पे ऑफ म्हणजे परत द्यायचे. याचा अर्थ लक्षात घ्या की ग्लायकोलिसिसमध्ये आता आपण रेस्पिरेशन बघितलंय की रेस्पिरेशन म्हणजे रिलीज ऑफ एनर्जी. रेस्पिरेशनमध्ये एनर्जी रिलीज होते, पण ग्लायकोलिसिसमध्ये सुरुवातीच्या फेजला मात्र एनर्जी वापरली जाते. म्हणून त्याला प्रिपरेटरी फेज म्हणतात, ज्याच्यामध्ये ATP मॉलिक्युल्स वापरले जातात. आणि दुसऱ्या याच्यात पे ऑफ फेज म्हणजे हेच वापरलेले ATP मॉलिक्युल्स आता आपल्याला परत म्हणजे आपण आधी इन्व्हेस्ट करायचे आणि मग आपल्याला त्याचा बेनिफिट होतो. म्हणजे इथे लक्षात घ्या, सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट होते ATP मॉलिक्युल्सची आणि मग म्हणजे जसं आपण पेरतो आणि मगच जास्त प्रमाणात उगवेल, तशा प्रकारे आधी सुरुवातीला एनर्जी काय केली जाते, ATPच्या स्वरूपात त्याला दिली जाते आणि नंतर ती परत घेतली जाते. दुसरी आहे पे ऑफ फेज. आता पुढच्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही म्हणजे फक्त काही रिॲक्शन्स सांगते, तेवढ्या तुम्ही समजून घ्या. फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. एवढं तुम्ही फक्त समजून घ्यायचंय. ॲडिशन ऑफ विच ग्रुप? फॉस्फेट ग्रुप. ज्या रिॲक्शन्समध्ये फॉस्फेट ग्रुप ॲड होतो त्यांना आपण फॉस्फोरायलेशन म्हणतो. आणि आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन म्हणजे इथे काय होतात, स्ट्रक्चर्स चेंज होतात. स्ट्रक्चर्स आर चेंज. दॅट इज रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स. म्हणजे इथे फक्त अरेंजमेंट बदलते, बाकी फॉर्म्युला तोच राहतो, पण काय बदलतात, अरेंजमेंट बदलते ॲटम्सची. मग आता आपल्याला एवढं कळालेले की ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, प्रिपरेशन्स होतं पहिल्यांदा आणि नंतर पे ऑफ होतं. तर तिसऱ्या याच्यात बघा, इट इज अ 10 स्टेप प्रोसेस. इट इज अ 10 स्टेप प्रोसेस. आणि ह्या 10 स्टेप वाईज ब्रेकडाऊन होतं. टोटल स्टेप किती आहेत, 10 स्टेप आहेत. एकदम सोपं आहे ग्लायकोलिसिसचा अभ्यास करणं, म्हणजे आपल्याला क्रेब्स सायकल अगदी इझिली समजतं जर आपण ग्लायकोलिसिस समजून घेतलं तर. मग आता आपण या 10 स्टेप कम्प्लिटली बघणार आहोत आणि अगदी थोडंसं काम आहे म्हणजे आपला हातचा व्हिडिओ पण संपेल. फक्त ही स्टेप आता तुम्ही समजून घ्यायची. तर आपण या 10 स्टेप बघतोय. सुरुवात होते ग्लुकोज पासून. मी कंसामध्ये शॉर्ट फॉर्म वापरेल म्हणजे तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. ग्लुकोज. ग्लुकोज हा पहिल्या स्टेपमध्ये फॉस्फोरायलेशन होतं. आता तुम्हाला कळतंय फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, तर ग्लुकोजचं काय केलं जातं, फॉस्फेट ग्रुप ॲड केला जातो आणि ग्लुकोजचं रूपांतर होतं ग्लुकोज 6 फॉस्फेट. याला तुम्ही म्हणणार G6P. आता या प्रोसेसमध्ये ATPचं रूपांतर ADPत होतं, म्हणजे इथे फॉस्फोरायलेशन होतं. ग्लुकोज 6 फॉस्फेटचं फक्त अरेंजमेंट बदलते आणि रूपांतर होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. नाव तुमच्या लगेच लक्षात येईल काय असू शकतं, F6P, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आता इथे फक्त आयसोमरायझेशन झालेलं आहे. जर तुम्हाला प्रोसेस लक्षात आले तर फॉस्फोरायलेशन, आयसोमरायझेशन. आता ह्या प्रोसेसमध्ये परत एकदा बघा,
फ्रुक्टोजचं रूपांतर फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेटमध्ये होतं. बायफॉस्फेट पण चालतं. 2 म्हणजे अजून एक फॉस्फेट ग्रुप ऍड झाला, म्हणजेच एटीपी मॉलिक्यूल वापरला गेला. एडीपीत रूपांतर झालं, फॉस्फेट ग्रुप इथे गेला. याला तुम्ही कसं नाव देणार? फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट बायफॉस्फेट. आता हा जो फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट आहे, हा फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेटचं काय होतं? क्लिव्हेज होतं, ज्याचे 2 तुकडे होतात. आता पहिला तुकडा जो आहे त्याला म्हणतात डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. आता तुम्ही म्हणाल एवढं अवघड नाव का? तर एकदम सोपं नाव आहे त्याचं, फॉस्फेट, ज्याला तुम्ही म्हणणार आहे DHAP. आणि दुसरा आहे तो आहे ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट. थोडक्यात याला म्हणणार G3P. आता हे जे दोघं आहेत हे आयसोमर आहेत. मोस्टली DHAPचं रूपांतर G3P मध्येच केलं जातं, कारण इथे ही प्रोसेस स्टॉप होते. याच्यामध्ये फक्त हाच मॉलिक्यूल पुढे वापरला जातो. हा इतर पण रिॲक्शनमध्ये लागतो, पण सध्या फक्त एक लक्षात घ्यायचं की याचं लगेच रूपांतर याच्यात केलं जातं. आता याचं जे रूपांतर आहे, याचं रूपांतर बघा G3P झालंय आपल्याकडे. आता होईल ते 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. तुम्ही म्हणाल नावं खूप अवघड आहेत, पण आता पहिल्यांदा असतील तर अवघडच जाणार. आता इथे काय झालं बघा. आता इथे बघा एकच फॉस्फेट होता, याच्याकडे 2 फॉस्फेट होते, एक फॉस्फेट याला गेला, एक फॉस्फेट याला गेला, मग याच्याकडे परत 2 कुठून आले? तर इथे NADचं रूपांतर NADH मध्ये होतं, पण आपल्या पुस्तकात NADH दिलेलं आहे म्हणून मी NADHचं रूपांतर NADH2 मध्ये होतं. इथे NADH2 मॉलिक्यूल तयार होतो. तुम्हाला माहिती आहे का, हा इनडायरेक्ट सोर्स आहे. इथे एनर्जी NADH2 मध्ये कन्वर्ट होते आणि एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍड होतो, जो याच्यामध्ये ऍड केला जातो. आता याच्यातून परत एक फॉस्फेट ग्रुप काढून टाकला जातो, म्हणजेच आता फॉस्फेट ग्रुप जर काढला तर काय होईल बघा, 3 फॉस्फोग्लिसरेट. तुम्ही ग्लिसरिक ऍसिड लिहिलं तरी चालतं, पण सोपं पडतं हे. बघा हे काय झालं, 1,3BPG 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. एक गेला, काय उरले 3 फॉस्फोग्लिसरेट. 3 फॉस्फोग्लिसरेटमध्ये रिअरेंजमेंट होते. आता मी रिॲक्शन थोडी आडवी करते, तुम्ही सरळच लिहायची. तर 3PGचं रूपांतर केलं जातं 2 फॉस्फोग्लिसरेट. इथं फक्त काय झालं, आयसोमरायझेशन झालंय, त्यालाच तुम्ही काय म्हणणार, रिअरेंजमेंट. इथे रिअरेंजमेंट झाली, इथे ATP जो होता तो तयार होतो. ही पहिली एक मॉलिक्यूल तयार झाला बघा ATPचा. इथपर्यंत प्रिपरेटरी फेज होते, आपण ते एकदा परत बघू, पण आता फक्त मी रिॲक्शन लिहिते. 2PGचं रूपांतर, आता तुम्ही म्हणाल PG म्हणजे माहिती आहे तुम्हाला, फॉस्फोग्लिसरेट. रूपांतर होतं पेपमध्ये. मी वरती त्यांचे फुल फॉर्म लिहिते, मग तुम्ही इथे शॉर्टकटच लिहिते. पेपमध्ये होतं फॉस्फोइनॉल पायरुवेट आणि पेपचं रूपांतर होतं पायरुवेटमध्ये. या स्टेपमध्ये परत एकदा ADP पासून ATP तयार होतो. आपण त्याला असं करू म्हणजे आपल्या लक्षात येईल की एनर्जी मॉलिक्यूल काय झालाय, तयार झालाय. इथे एक ATP तयार झाला, इथे एक ATP तयार झाला. आता आपण स्टेपला नावं देऊ. पहिल्यांदा फर्स्ट नंबरची स्टेप, सेकंड, थर्ड हे कंबाईन येतात, पण फोर्थ आणि फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, 8, 9 अँड 10. मग आता तुम्हाला कळालं असेल. आता याचं आणि याचं नाव, इथे मी फक्त पेपचं नाव लिहिते,
पेप म्हणजे काय? फॉस्फो इनॉल, ई कॅपिटल काढला तर मग पटकन समजेल, पायरुवेट. बघा, आणि पीजी माहिती आहे सगळ्यांना, जर नसेलच माहिती तर हा 10th स्टेप मधला होता. 9th स्टेप मध्ये 2PG म्हणजे काय? 2 फॉस्फो ग्लिसरेट. तुम्ही ग्लिसरेट म्हणजेच ग्लिसरिक ऍसिड, पायरुवेट म्हणजेच पायरुविक ऍसिड, यांच्यामधला एक आयन कमी, H+ कमी असतात. तर नीट बघा आता परत एकदा, ग्लुकोज, इथे काय झालं? फॉस्फेट ग्रुप ऍड झाला, फॉस्फोरायलेशन. इथे अरेंजमेंट झाली, आयसोमरायझेशन. परत एकदा फॉस्फेट ग्रुप ऍड झाला, फॉस्फोरायलेशन. इथे काय झालं? क्लीव्हेज. इथे परत काय होईल? आयसोमरायझेशन. तुम्ही आयसोमरच लिहिते, तुम्ही रिअरेंजमेंट लिहिली तरी चालेल. इथे काय झालं? NADH चं रूपांतर NADH2 झालं. इथे पण फॉस्फोरायलेशनच आहे, पण इथे एनर्जी तयार होते म्हणून याला आपण ATP जनरेशन म्हणतो. काय म्हणतात याला? ATP जनरेशन. हे फर्स्ट ATP जनरेशन, आणि इथे काय लिहिणार? ATP जनरेशन सेकंड. इथे दुसरं ATP जनरेशन येतं, इथे दुसऱ्यांदा ATP तयार होतो. इथे काय होतं? ह्या कन्व्हर्जन्समध्ये 9th स्टेप जी आहे, इथे पाणी जे आहे एक वॉटर मॉलिक्यूल याच्यातून निघून जातो, आणि ही जी स्टेप आहे याला डिहायड्रेशन म्हणतात. इथे पण आयसोमरायझेशन आहे, ज्याला आपण रिअरेंजमेंट म्हणतो. बघा, एकूण जर तुम्ही लक्षात घेतलं तर ऍक्च्युली सोपं आहे. नाव कसे लक्षात ठेवायचे ते बघा. ग्लुकोज, G, ग्लुकोज कन्वर्ट इनटू G6P, ग्लुकोज 6 फॉस्फेट. आता मी तुम्हाला फक्त असं लिहून दाखवते बघा. Gचं रूपांतर झालं ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेटचं रूपांतर होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं रूपांतर होतं फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट. याचे दोन तुकडे पडतात. पहिला तुकडा असतो DHAP, दुसरा तुकडा असतो G3A. आपण G3P घेतो फॉस्फेटसाठी. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. ग्लिसरॉल्डिहाइडचं 3, याच्यामध्ये अजून एक फॉस्फेट ग्रुप ॲड झाला, PGBPG. याचं रूपांतर होतं, थांबा मी समजून सांगते, फक्त मला एकदा लिहून घेऊ. 2PGचं रूपांतर होतं पेपमध्ये, पेपचं रूपांतर होतं पायरुवेटमध्ये. हे शॉर्टमध्ये, हे लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्हाला नावं लक्षात असतील तर तुम्ही हे एकदम फक्त एवढंच आहे ग्लायकोलिसिस, हे लक्षात घ्या. तुम्हाला एकदा ग्लायकोलिसिसच्या स्टेप समजल्या की क्रेब्स सायकल खूप म्हणजे खूप सोपं जातं. कारण काय होतं की हेच कळत नाही तर मग अचानकपणे क्रेब्स सायकलमध्ये परत स्टेप वाईज क्रेब्स सायकल कसं शिकवणार, जोपर्यंत पायरुवेट कसा तयार होतो तेच कळालेलं नसतं. मग आता आपल्या लक्षात आलेलं आहे की काय झालेलं आहे, प्रोसेस पण माहिती आहे. फॉस्फेट ग्रुप ॲड झाला तर फॉस्फोरायलेशन, अरेंजमेंट बदलली तर आयसोमरायझेशन, पाण्याचा लॉस झाला तर डिहायड्रेशन. इथे आयसोमरायझेशनलाच आपण रिअरेंजमेंट म्हणतो. ATP तयार झाला तर आपण ATP जनरेशन म्हणतो. मग ATP जनरेशन दोनदा होतं. आता इथपर्यंत प्रत्येकाच्या लक्षात आलेले. ग्लुकोजचं रूपांतर ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेटची अरेंजमेंट बदलते आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतं. फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये अजून एक फॉस्फेट ग्रुप ॲड होतो आणि फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट तयार होतो. त्याचे दोन तुकडे पडतात. आता हा 6 कार्बन आहे याच्यामध्ये पण 6 कार्बन आहे, याच्यामध्ये पण 6 कार्बन आहे, इथपर्यंत 6 कार्बन आहे. आणि 1, 2, 3, 4 आणि 5 या 5 स्टेपला एकूण कलेक्टिव्हली प्रिपरेटरी फेज म्हणतात. इथपर्यंत प्रिपरेशन होत असतं. इथून पुढे बघा, एकदा G3P ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट तयार झाला की लक्षात घ्या, हा एक मॉलिक्यूल 3 कार्बनवाला, हा एक मॉलिक्यूल 3 कार्बन झाला. आता ह्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा 6व्या स्टेपला लक्षात घ्या NADH2 तयार होतो. 7व्या स्टेपला एक ATP तयार होतो
आणि 10व्या स्टेपला अजून एक ATP तयार होतो. आता म्हणजे एकदा फक्त एक 3 कार्बन असलेला G3P ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट घेतला तर एक NADH2, एक ATP आणि एक म्हणजे 2 ATP तयार होतात, एक NADH2 तयार होतो. पण ऍक्च्युअली 2 मॉलिक्यूल तयार झाला, याचं रूपांतर पण याच्यात होईल. मग जेव्हा याचं रूपांतर याच्यात होईल तेव्हा 2 NADH2 तयार होतात, 2 ATP तयार होतात इथे आणि इथे पण 2 ATP तयार होतील. 2 आणि 2 4 ATP आणि NADH2. पण नेट प्रॉफिटमध्ये किंवा नेट गेन फक्त 2च ATPचा असतो. का तर हे 2 ATP इथे वापरले जातात. या प्रोसेसमध्ये ATP वापरला गेला आणि ह्या प्रोसेसमध्ये ATP वापरला गेला. म्हणून एकूण जर माझ्याकडे 4 ATP तयार झाले पण मी 2 आधीच वापरून घेतलेले होते, म्हणून ग्लायकोलिसिसचं नेट गेन फक्त 2च ATP मॉलिक्युल्सचं असतं. त्यामुळे ग्लायकोलिसिस हे हायर ॲनिमल्ससाठी उपयोगाचं नाही आहे. जे लोअर ॲनिमल्स आहे, ज्यांची एनर्जी खूप कमी लागते, त्यांना ग्लायकोलिसिसमध्ये होतं. आपण बघितलं की अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलिसिस होतं आणि पुढे फर्मेंटेशन होतं. पण एरोबिक रेस्पिरेशनमध्ये असं होणं शक्य नाही. म्हणून ग्लायकोलिसिसमध्ये जो पायरुवेट तयार झालाय हा परत ऑक्सिडेशन होतं याचं आणि मग तो क्रेब सायकलमध्ये एंटर होतो. हे लक्षात घ्या. अजून एक लिंकिंग रिॲक्शन असते जिच्याशिवाय क्रेब सायकल स्टार्टच होत नाही, तर ती आपण पुढच्या लेक्चरलाच घेणार आहे. आतापर्यंत आता तुम्हाला इन शॉर्ट बघा सगळं आता ग्लायकोलिसिस तुम्हाला समजलेलं आहे. आपण एकदा रिवाइज करू फक्त सगळा टॉपिक. बघा, ग्लायकोलिसिस म्हणजे काय तर एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इंटू 3 कार्बन कंपाऊंड पायरुवेट. म्हणजे एका ग्लुकोजपासून तुम्हाला 2 पायरुविक ॲसिडचे मॉलिक्युल्स मिळतात. ही एक अनएरोबिक प्रोसेस आहे. इट इज द फर्स्ट मेजर प्रोसेस ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज EMP पाथवे ऑन द बिहाफ ऑफ नेम एम्बेडन, मेयरहॉफ अँड बार्न्स. तर ह्या 3 सायंटिस्टसाठी हे 3 नावं इथे वापरले जातात. ही एक ह्या प्रोसेस स्टेपचे 2 मेजर स्टेप्स आहे किंवा फेजेस आहे. एक आहे प्रिपरेटरी फेज आणि दुसरी आहे पे ऑफ फेज. जरी तुम्हाला फारसं नसेल पण ग्लायकोलिसिस फार महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण ग्लायकोलिसिस आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये पण विचारलं जातं, क्रेब सायकल आणि याच्यामध्ये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ग्लायकोलिसिस समजल्याशिवाय क्रेब सायकल समजणं बऱ्यापैकी अवघड असतं आणि मग गोंधळ होतात. म्हणून आपण क्लिअर केलेलं की व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलिसिस. आयदर तुम्हाला प्रत्येकाला समजलेला असेल, फक्त हा जो लास्टचा चार्ट आहे मी तुम्हाला शेवटी परत एकदा नोट्सच्या याच्यात देते म्हणजे तुम्हाला तो अगदी व्यवस्थित समजेल. ओके देन, गुड बाय.